घराची शोभा वाढविण्यासाठी अनेक घरांमध्ये गुलाबाची रोपं लावली जात असतात। गुलाबाचे रोप हे बाजारातून आणणं सोपं, पण मात्र ते व्यवस्थित वाढवणं हे तितकंच अवघड असतं। योग्य सूर्यप्रकाश, पाणी, खत या तिन्ही गोष्टींची वेळोवेळी जरी काळजी घेतली तरच रोपाला देखील पोषण मिळत असते आणि फुलांची देखील वाढ होत असते। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने वर्षाच्या कोणत्याही वेळी तुम्ही अगदी कटिंग पासून गुलाब कसा ग्रो करावाचा आणि सीझननुसार त्याची कशी काळजी घ्यायची हे आज आपण पाहणार आहोत। सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपल्या बहुतेक जणांच्या आवडीचं असं हे गुलाबाचं फूल असल्याने प्रत्येकाला त्याच्या बाल्कनीमध्ये भरगच्च फुलांनी भरलेलं गुलाबाचं रोप हवं असतं। फुलांमुळे आपल्या बाल्कनी बरोबरच घराची देखील शोभा वाढत असते। पण मंडळी, बऱ्याच प्रमाणे आपण मुबलक फुलांसाठी भरपूर असे खतं देखील झाडांना वेळोवेळी देत असतो। त्याचप्रमाणे या गुलाबामध्ये गुलाबी, पिवळा, केशरी, त्यानंतर लाईट पिंक, बेबी पिंक असे वेगवेगळे प्रकारचे कलर्स देखील सध्या नर्सरीमध्ये आणि मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातील। पण सर्वच कलर आपण विकत घेऊन लावणं म्हणजे थोडं अवघड होतं। सो मंडळी, गुलाब हे अगदी कटिंग थ्रू देखील ग्रो करणं अगदी सहज सोपं आहे। आणि आता हा जून महिना देखील सुरू झालेला आहे। सो तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जरी त्यांच्याकडे गुलाब असेल आणि तुमच्याकडे जर त्या गुलाबाचा कलर नसेल तर अगदी तुम्ही एका फांदीतून देखील नवीन असं गुलाबाचं रोप तयार करू शकतात। मंडळी, बऱ्याच वेळेस गुलाब हा नुसताच वाढत राहतो पण त्याला फुलं काही येत नाही, तर यासाठी रोपांची देखील वेळच्या वेळी छाटणी करणं देखील गरजेचं आहे। त्यानेच नव्याने पालवी देखील फुलत असते किंवा फुटत असते। सो गुलाबाच्या ज्या ठिकाणी फुलं येऊन गेलेली आहेत आणि फांदी ही नुसतीच वाढलेली आहे, सो अशा ठिकाणी देखील तुम्ही गुलाबाची फांदी ही कट करायला हवी। फांदी कापताना नेहमी फांदीचा जो भाग जॉईंट असतो त्याच्यावर ती फांदी कापायची असते आणि त्याच ठिकाणी त्याला नवीन पालवी येण्याचे देखील चान्सेस असतात। फांदी कापताना ती अगदी सरळ न कापता थोडीशी तिरकस कापायची, जेणेकरून नवीन फांदी किंवा पालवी येण्याची क्रिया त्यावर लवकर होऊ शकते। सो फांद्या कापल्यानंतर रोप वाढेल की नाही असा प्रश्न पडत असतो, पण रोपही नीट वाढतं आणि जर रोपाची नीट वाढ करून घ्यायची असेल तर मात्र गुलाबाच्या अनावश्यक वाढलेल्या फांद्या ह्या कापायलाच हव्या। सो बरेच असे नर्सरीमध्ये देखील गुलाबाची ज्यावेळेस कटिंग करत असतात तर अनावश्यक अशा फांद्या त्यांनी कट केलेल्या असतात। सो तुम्हाला जर त्या फांद्या मिळाल्या तर तुम्ही त्या कटिंग थ्रू देखील तुमच्याकडे त्या कलरचं गुलाब अवेलेबल होऊ शकतं। सो मंडळी, माझ्याकडे देखील आता सध्या 2 गुलाब होते आणि सध्या हा जो तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये जो कलर दिसत आहे हा गुलाब माझा मात्र खराब झालेला होता। सो डायबॅकमुळे संपूर्ण गुलाब माझा हा खराब झालेला होता। सो मला देखील या कलरची कटिंग मिळालेली होती आणि ही कटिंग आता ग्रो कशी करायची हे आज आपण आता इन डिटेल पाहणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने कटिंग ग्रो करायला ठेवली होती आणि अगदी 8 ते 10 दिवसामध्ये त्यावर छान अशी नवी पालवी, पानं देखील यायला सुरुवात झालेली होती। चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालता साध्या सोप्या पद्धतीने आपण कलमांपासून गुलाब हे यशस्वीरित्या कशा प्रकारे वाढवू शकतो किंवा कटिंग ग्रो करण्यासाठी कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायला हव्यात ते आता आपण जाणून घेऊया। मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला जे लाईट पिंक कलरचं गुलाब तुम्हाला मी दाखविलेलं होतं, सो त्यामध्ये जी गुलाब कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात की त्या झाडावर देखील नवीन अशी पालवी फुटलेली आहे। सो वेळेच्या वेळी आपण जर फुलं आले आणि ती जर काढून टाकली तर त्या ठिकाणी पुन्हा नवीन ग्रोथ ही व्यवस्थित प्रमाणे होत असते। चला तर मग मंडळी, आता थोडं कटिंग विषयी जाणून घेऊया। सो आता या ठिकाणी मी कटिंग घेतलेली आहे आणि कटिंगची निवड करताना फुलांच्या किंवा कळ्यांच्या अगदी खाली असलेली कटिंग घ्यायची असते। 4 ते 8 इंच लांब अशी कटिंग घ्यावी। तळाशी जी कट असते ती नोडच्या खाली लावावा, म्हणजे कटिंगच्या खालच्या इंचावरील ज्या काही हिरव्या साली असतात त्यातून लवकर मुळे येत असतात। त्यामुळे कटिंगला हा नेहमी तिरकस कट मारून थोडीशी जी काही काठाची साल असते ती मात्र आपल्याला काढून घ्यायची असते। सो या ठिकाणी हे जे दोन्ही गुलाब होते हे मी नर्सरीतून आणलेले होते। सो डायबॅक होऊ नये म्हणून त्यांच्यावर मी मेणबत्तीचा देखील उपाय केलेला होता। सो ज्यावेळेस आपण कटिंग करत असतो सो त्या ठिकाणी साप पावडर किंवा हळद जर आपण लावली तरी देखील त्या फांदीवर डायबॅक येत असतो आणि तुम्ही पाहू शकता की आता छान प्रकारे या ठिकाणी कळी देखील आलेली आहे। सो आता सध्या मी मेणबत्तीचा उपाय करत आहे की जेणेकरून फांद्या ह्या काळ्या किंवा सुकवू नये म्हणून। सो या ठिकाणी ज्यावेळेस मी कटिंग ग्रो करायला ठेवलेली होती सो त्याच्यावर देखील मी मेणबत्तीचा वापर करून घेतलेला होता आणि तो कसा केला होता ते देखील मी आता तुम्हाला दाखविणार आहे। सो
या ठिकाणी ज्या फांद्या लावलेल्या होत्या तर तुम्ही पाहू शकतात की त्यांना नवीन पालवी किंवा जे काही कोंब आहे ते या ठिकाणी येण्यास देखील सुरुवात झालेली आहे। मंडळी, अगदी जाडसर आपल्याला कटिंग मिळाली नाही ना, तुम्ही पाहू शकतात की आपल्या बोटाच्या जाडीसारखी किंवा त्यापेक्षा कमीही जाडीची कटिंग मिळाली, पण मात्र तिची जी उंची असते ती 4 ते 8 इंच असायला हवी। सो या ठिकाणी पाहू शकतात की मी आता तिला डायबॅक होऊ नये म्हणून त्यावर मेणबत्ती कसं लावून घेत होती। सो वरचा जो भाग असतो त्यावर आपल्याला अशा प्रकारे जे मेण असतं ते त्यावर आपल्याला पसरून घ्यायचं असतं आणि खालचा जो तळाचा भाग असतो जो आपण मातीमध्ये पुरणार असतो त्यावर अगदी हलकसं आपण एखाद्या सुरीच्या सहाय्याने वगैरे त्याची जी हिरवी साल असते ना ती आपल्याला काढून घ्यायची असते, जेणेकरून त्या ठिकाणी लवकर मुळं येतील। जर तुमच्याकडे रूटिंग हार्मोन पावडर असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात आणि जर रूटिंग हार्मोन नसेल तर मग मी या ठिकाणी ॲलोवेराचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे ॲलोवेरा देखील नसेल तर मग तुम्ही दालचिनी पावडरचा देखील ॲज अ रूटिंग हार्मोन म्हणून वापर करू शकता। सो खालचा भाग जो होता त्याची थोडीशी साल काढून घेतलेली होती, त्यानंतर अशा प्रकारे ॲलोवेरा जेलचा ॲज अ रूटिंग हार्मोन म्हणून मी या ठिकाणी वापर करून घेतलेला होता। त्यानंतर त्या दांडीवर असलेली सर्व जे काही पाने होती, कळ्या होत्या त्या काढून टाकलेल्या होत्या। त्यानंतर वेल ड्रेन सॉइल पॉटी मिक्सचर जे होतं त्यामध्ये सुमारे 2 इंच जी दांडी होती ती आपल्याला मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे दाबून घ्यायची होती। मंडळी, त्यानंतर आपण जी काही दांडी लावलेली असते तिच्या देठाभोवती संपूर्ण माती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे। त्यानंतर जेणेकरून जी काही दांडी आहे ती डिस्टर्ब होता कामा नये। जर दांडी हलत असली तर त्याने रूट्स यायला थोडं वेळ लागत असतो किंवा त्याने कटिंग देखील फेल जात असते, त्यामुळे कटिंग हलू नये म्हणून व्यवस्थित आजूबाजूची जी माती असते ती व्यवस्थित त्याच्या कडेने दाबून घ्यायची असते। त्यानंतर त्याला चांगलं पाणी द्यायचं मातीमध्ये। त्यानंतर ही कुंडी जी आहे ती शेडच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली सावलीच्या ठिकाणी आपल्याला एका दिवसासाठी ठेवायची आहे। मंडळी, मुळे तयार होईपर्यंत माती ही आपल्याला ओलसर ठेवायची आहे, ज्यासाठी सहसा 2 आठवडे लागत असतात। 2 आठवड्यांमध्ये व्यवस्थित प्रकारे रूट्स यायला सुरुवात होऊन जात असते आणि जेव्हा रूट्स ही जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये येतात तेव्हा ती घट्ट बसतात आणि देठाच्या बाजूने देखील नवीन कोंब हे यायला सुरुवात होत असते। सो तेव्हा समजून घ्यायचं की कटिंग ही छान प्रकारे ग्रो झालेली आहे। त्यानंतर कटिंग ग्रो झाल्यानंतर तुम्ही त्याला मोठ्या कुंडीत किंवा जमिनीमध्ये देखील रिपॉटिंग करू शकता। मंडळी, तुम्ही पाण्यातही गुलाबाची लागवड करू शकतात, पण ते नेहमीच सक्सेसफुल ठरेलच असं होत नाही। मातीत जर तुम्ही गुलाबाची कटिंग ग्रो करायला ठेवली तर ते बेस्ट अशी मेथड आणि ऑप्शन देखील आहे आणि ती सक्सेसफुल देखील होत असते। त्यामुळे पाण्यापेक्षा मातीमध्ये हे कटिंग ग्रो करण्याचं हे बेस्ट ऑप्शन आहे। मंडळी, या सर्व टिप्स सोबतच गुलाबाच्या रोपांसाठी खतही आवश्यक असते। केळी आणि संत्र्यांचं साल तर शेणापासून तयार केलेलं खत देखील गुलाबाच्या रोपाला फायदेशीर ठरत असतं। गुलाबाचे रोप 4 ते 5 तास हे सूर्यप्रकाशात ठेवायला हवं। सो मंडळी, या ठिकाणी मी बटाट्याच्या सालीचं लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं होतं आणि ते आता झाडाला देखील देऊन घेतलेलं होतं। सो बटाट्याच्या सालींपासून फर्टिलायझर कसं तयार करायचं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। सो नक्कीच तो व्हिडिओ देखील चेकआउट करा। मंडळी, केमिकल्स युक्त खतांचा वापर करणं टाळा। घरातील ऑर्गॅनिक खत घातल्याने रोप देखील चांगल्या प्रकारे बहरून येत असतात। सो मंडळी, अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी कटिंग थ्रू गुलाब हा छान प्रकारे ग्रो करू शकतात। सो मंडळी, तुम्ही देखील आता अशा साध्या सोप्या टिप फॉलो करा आणि गुलाबाची जी कटिंग आहे किंवा जास्वंदाची कटिंग किंवा कुठलीही कटिंग जर तुम्हाला ग्रो करायची असेल तर नक्कीच या स्टेप फॉलो करा आणि तुमची कटिंग ही सक्सेसफुली ग्रो झाली किंवा नाही ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात विसरू नका। तसंच गुलाबा रिगार्डिंग देखील 4 ते 5 व्हिडिओ मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेले आहे। सो नक्की चेकआउट करा, जेणेकरून तुमच्या गुलाबावर ज्या काही डायबॅक असो किंवा वेगळ्या काही समस्या असतील त्याचं मात्र त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी गार्डनिंगच्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यापर्यंत शेअर करत असेल। चला तर मग भेटूया पुढील एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।